नमस्कार. स्कॉलरशिप मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल बार्टीचं नोटिफिकेशन आलं आणि सगळ्या कोर्सेससाठी प्रेफरन्स सुरू झाले. विद्यार्थी मित्रांचे कालपासून इतके कॉल आहेत, इतके मेसेजेस आहेत कंटिन्युअसली. आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना सुद्धा मला बरेचसे कॉल चालू आहेत. विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, टेलिग्रामवर मुलं मेसेज करतात, युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात. मी तुम्हाला हक्कानं सांगतो, तुमचा स्कॉलरशिप मित्र हा मित्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहे. मला जे कॉमन डाऊट आहे त्या प्रत्येक डाऊटवरती मी व्हिडिओ बनवतोय. आजचा एक सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की संस्था नेमकी निवडायची कशी, वेबसाईटवरती त्या पोर्टलवरती स्टेप वाईज आम्हाला सांगा. असा कोणताही व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबल झाला नाही त्यात आम्हाला सांगितलं जातं की इथं क्लिक करा, इथं क्लिक करा, ओटीपी टाका, संस्था कोणती आणि कशी निवडायची. त्यासोबतच पोलीस भरतीसाठी जिल्हानिहाय संस्था कोणकोणत्या आहेत, म्हणजे कुणी वाशिमचा आहे, कुणी बुलढाण्याचा आहे, कुणी छत्रपती संभाजीनगरचा आहे, पुण्याचा आहे, नाशिकचा आहे, औरंगाबाद संभाजीनगरचा आहे, अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थी मला विचारतात की आमच्या जिल्ह्यामध्ये संस्था कोणकोणत्या आहेत. तर त्या संस्था तुम्ही तुमची सद्विवेक बुद्धी जागी ठेवून प्रत्येकानं तुम्हाला जे आवडेल त्या क्लासमध्ये तुम्ही निवडू शकता. मी तुम्हाला 1-2 क्लासेस रिकमेंड करेन, तरीही मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला स्वतःला जो क्लास चांगला वाटेल तो तुम्ही अवश्य निवडावा. युट्यूबवरती त्यांचं चॅनल बघा, किती सबस्क्रायबर्स आहेत बघा, चेहरा आपल्या ओळखीचा आहे का बघा. अशी अकॅडमी बघा जी ओळखीची असावी, जी फक्त एक क्लासेससाठी म्हणजे टेंडरसाठी आलेली अकॅडमी नसावी. त्या क्लासेसने ऍक्च्युअलमध्ये पोलीस भरतीसाठी काम केलं असावं, त्या क्लासेसने ऍक्च्युअलमध्ये राज्यसेवेसाठी काम केलं असावं, त्या क्लासेसने ऍक्च्युअलमध्ये बँकिंगसाठी या सगळ्यासाठी काम केलं असावं. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्रामध्ये. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे बार्टी पोलीस भरतीसाठी क्लास कसा निवडावा. त्यासोबतच 36 जिल्ह्यातील सर्व क्लासेसची यादी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संस्था निवडाल त्याच्या आधी तुम्ही ही यादी बघून जाणं गरजेचं आहे. आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि कसली अडचण असू द्या, प्रश्नाने एक उत्तर एकच, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. स्कॉलरशिप मित्राला एक कॉल करू शकता तुम्ही 7722039009 लाईव्ह. तुम्ही कधीही मला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. तुमचा जर मला कॉल येऊन गेला आणि उचलला नाही गेला तर तुम्ही परत करू शकता किंवा मी तुम्हाला कॉल बॅक निश्चित करत असतो. तेव्हा प्रत्येकानं ज्यांचं सिलेक्शन झाले बार्टीमध्ये जवळजवळ 1800-1900 विद्यार्थ्यांनी मला आतापर्यंत कॉन्टॅक्ट केलाय आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की बार्टीमधून 1800 जवळजवळ 1800 ते 1900 मध्ये एवढ्या विद्यार्थ्यांचं स्कॉलरशिप मित्राचे सहयोगी विद्यार्थी एवढ्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि बाकी विद्यार्थ्यांचं अभिनंदन. मित्रांनो, मला तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. त्यासोबतच हे हितचिंतकांसाठी एक डिस्क्लेमर आपण ऍड केलंय. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं आधी तुम्ही करायचं काय, तुम्हाला जर मेल आला असेल तर मेलवरती तुम्हाला ही लिंक येऊन आलेलीच असते. त्यासोबतच आयडी आणि पासवर्ड पण आलेला असतो. पण ज्यांना ते माहिती नाही ते असं करू शकतात, सीपीईटीपी बार्टी गुगलला सर्च करू शकतात. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येते cpetp.barty.in यावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर ही वेबसाईट तुमची ओपन होणार. सीपीईटीपी लॉग इन रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथं इयर सिलेक्ट करायचं आहे 2025-26 जे बाय डिफॉल्ट असतं, तरी पण ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ईमेल आयडी तुमचा इथं टाकायचा आहे, जो मेलमध्ये आला असेल, जो पासवर्ड असेल, ज्या ईमेल आयडीनं तुम्ही लॉग इन केलं ते तुम्ही इथं टाकू शकता आणि इथं तुमचा कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर तुमचं असं दिसेल पूर्ण प्रोफाईल, फुल नेम दिसेल, पीआरएन नंबर, हे सगळे डिटेल्स तुमचे दिसतील. नंतर तुम्ही स्कीम अँड कोर्सेस वरती क्लिक करायचंय आणि तसं केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या एक्झाम दिल्या त्या सगळ्या एक्झामचे नाव इथं दिसतील. परंतु जिथं जिथं तुम्ही इलिजिबल नाही त्या सगळ्याला नॉट इलिजिबल दिसेल. त्यानंतर एखादा कोर्स कोणता असेल ज्यामध्ये तुम्ही इलिजिबल असाल ते तुम्हाला इथं अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन ग्रीन कलरचा दिसून जाईल. त्यावरती तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची अशी लिस्ट येऊन जाईल. तुम्ही कोणता आहे, तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे तो जिल्हा बिनधास्तपणे तुम्ही निवडू शकता. तर समजा तुम्ही असा पकडू की पुणे जिल्हा निवडला तर तुम्ही इथं व्ह्यू करून तुम्ही बाकी डिटेल पण पाहू शकता, त्या जिल्ह्याविषयी कोणकोणत्या संस्था आहेत वगैरे. आणि इथं सेव्ह अँड चेंजेस केलं मी तुम्हाला दाखवणार पण आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या संस्था मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तुर्तास तुम्ही हे बघून घ्या. जर तुम्ही पुणे जिल्हा निवडला तर त्यानंतर येस कन्फर्म इट ऑप्शन येतो. आर यू शुअर, प्लीज कन्फर्म युअर कोर्स स्कीम सिलेक्शन वन्स सिलेक्टेड इट कॅनॉट बी चेंज. लक्षात ठेवा, तुम्ही एकदा निवडलं तुम्ही परतही बॅक घेऊन करू शकता, परंतु एकदा तुम्ही ओटीपी टाकला की परत तुम्हाला जिल्हा चेंज करता येत नाही. येस कन्फर्म इट वरती क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला हे सगळ्या अशा संस्थांची यादी दिसेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या संस्थांची यादी दिसेल. आणि सगळ्यात आधी विश्वासानं तुम्हाला सांगतो, म्हणजे पूर्ण पहिल्या स्टायपेंड पासून म्हणजे आजच्या दिवसापासून किंवा मागच्या 4 महिन्यापासून पण मी विद्यार्थ्यांना मदत करत आलोय. इथून पुढे शेवटचा स्टायपेंड तुम्हाला मिळेपर्यंत तुमचं प्रॉपर कोचिंग, प्रॉपर ग्राउंड सगळं होईपर्यंत मी स्कॉलरशिप मित्र तुमच्यासाठी मदतीला असणार आहे. त्यासोबतच बार्टीचं ऑफिशियल नंबर पण आहे, तुम्ही काय अडचण आली तर त्यांना विचारू शकता. इग्नाइट अकॅडमी असेल, ह्या नालंदा, रिलायबल, संबोधी, विनर आणि युनिक इन्स्टिट्यूट ह्या सगळ्या क्लासेसची अशी लिस्ट येते. म्हणजे संभाजीनगरसाठी जे जे क्लासेस इम्पॅनल असतील त्या सगळ्यांची अशी लिस्ट येते. समजा तुम्ही इग्नाइट अकॅडमीला
प्रायोरिटी 1 दिला, त्यानंतर तुम्ही 5 संस्थांसाठी प्रायोरिटी देऊ शकता. समजा 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलं, 5 दिलं आणि ते केल्यानंतर या बाकीच्या पण संस्था आहेत, तिथं तुम्ही फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, मी आवाहन करतो, कुठलाही क्लासेस तुम्हाला टॅब, आर्थिक आमिष काही देऊ शकत नाही. जर कुठला क्लास तुम्हाला म्हणत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. कुणीही असू द्या, ह्या वर्षी मागच्या वेळेस बरेचशा क्लासेसने टॅब दिले, कुणी प्रॉमिस केलं, कुणी प्रॉमिस करूनही दिले नाही. इग्नाइट अकॅडमीने प्रॉमिस केलं, त्यांनी दिले पण, टॅब पण दिले विद्यार्थ्यांना. पण ह्या वर्षी कुठलाही क्लास तुम्हाला टॅब देऊ शकणार नाही. तुम्ही तसे कुठल्या क्लासकडे मागणी करू नका. बार्टीनं स्वतःहून सांगितलंय, जर तसं कोणी केलं तर त्या विद्यार्थ्यांवर पण कारवाई होईल आणि त्या संस्थेवर पण कारवाई होईल. इथं स्पष्ट लिहिलंय, जर असं काय झालं तर तुम्ही आवश्यक असल्यास माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येऊ शकते, याची मला पूर्ण जाणीव. हे आय ऍक्सेप्ट केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. म्हणजे तुम्हाला त्यांनी स्वतः सांगितलं, इथून पुढे असं कुणीही करू नका. कोणी पैसे मागणी असेल किंवा मग तुम्ही टॅब मागणी असेल, हे कुणीही करू नका. ज्यावेळेस तुम्ही फ्रीज करता त्यावेळेस तुम्हाला ईमेलला एक ओटीपी जातो आणि SMS वरती एक ओटीपी जातो. ते 2 ओटीपी टाकले आणि आय ऍक्सेप्ट केलं की तुमचं होऊन जातं. मग तुम्हाला इथं सगळ्या, जसं तुम्ही निवडल्या संस्था म्हणजे इग्नाइट अकॅडमी, बिनधास्तपणे निवडायची संस्था म्हणजे इग्नाइट अकॅडमी. सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, तुम्ही स्वतः पण विचार करू शकता, पण मी रिकमेंड करायची झाली तर इग्नाइट अकॅडमी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसाठी तुम्ही बिनधास्तपणे निवडू शकता. मग तुम्ही असा प्रेफरन्स दिला की त्यानंतर तुम्हाला असं स्लिप मिळते, एक्नॉलेजमेंट. यामध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी पहिल्यांदा दिसतं आणि प्रायोरिटीनुसार 1, 2, 3, 4, 5 नुसार दिसतं. हे झालं तुम्हाला प्रेफरन्स निवडायचं. पण सगळ्यात आधी तुमचा निर्णय हा होणं गरजेचं आहे, कोणती संस्था निवडायची. तर ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी प्रत्येक जिल्ह्यानुसार, म्हणजे जिल्ह्यानुसार संस्था मी तुम्हाला सांगतो. अहिल्यानगरमध्ये स्पार्टन आणि सक्षम या 2 संस्था आहेत. त्यासोबतच अकोल्यामध्ये हे संतोष कुटे क्लासेस आणि न्यू सक्सेस अकॅडमी. त्यासोबत अमरावतीमध्ये एक्झिटॉय आणि ही आनंद पंजाबराव देशमुख अकॅडमी ही एक आहे. पण बीडमध्ये ही एकच संस्था आहे, सम्राट प्रतिष्ठान. पण विद्यार्थी मित्रांनो, मी हे सांगतो की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर इतर जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. तुम्ही जर पुण्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिता तर इग्नाइट अकॅडमी सारखा दुसरा पर्याय मला वाटत नाही. तुम्ही बिनधास्तपणे इग्नाइट अकॅडमी निवडू शकता. तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ऑफिसला भेट देऊ शकता, युट्यूबवरती सर्च करू शकता इग्नाइट अकॅडमी. गेल्या अनेक दिवसापासून, म्हणजे अनेक वर्षापासून MPSC मध्ये असेल, राज्यसेवेमध्ये असेल, कंबाईन मध्ये असेल, पोलीस भरतीमध्ये असेल, SST मध्ये असेल, बँकिंग मध्ये असेल, सरळ सेवेमध्ये असेल, सगळ्या एक्झाम मध्ये उत्कृष्ट काम करणारी अकॅडमी म्हणजे इग्नाइट अकॅडमी. तुम्ही बिनधास्तपणे निवडू शकता. बाकी क्लासेस पण आहेतच, पण तुम्ही इग्नाइटला प्रायोरिटी देऊ शकता. भंडाऱ्यामध्ये हे प्रियदर्शनी क्लासेस आहे, AEG अकॅडमी. त्यासोबतच बुलढाण्यामध्ये संतोष कुटे क्लासेस आणि आई स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था ही एक आहे. चंद्रपूरमध्ये युक्ती मल्टीपर्पज आहे, तक्षशिला आहे. त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथम प्रायोरिटी द्यायचे इग्नाइट अकॅडमी आणि त्यासोबतच हे बाकी क्लासेस पण आहेत. संबोधी असेल, युनिक असेल, विनर असेल, रिलायबल असेल, नालंदा असेल. त्यासोबत धुळ्यामध्ये युनिक आहे आणि स्पेक्ट्रम आहे. त्यासोबत गडचिरोलीमध्ये हे 3 क्लासेस आहेत, भारतीय समाज सक्षम IAS, प्रियदर्शनी चॅरिटेबल ट्रस्ट. गोंदियामध्ये हे करिअर कॅम्पस आहे, प्रियदर्शनी चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि DRAV स्किल ट्रेनिंग आहे. त्यासोबतच हिंगोलीमध्ये संबोधी. काही जिल्ह्यामध्ये एकच क्लासेस आहेत. जळगावमध्ये युनिक इन्स्टिट्यूट आहे, संकल्प आहे आणि दर्जी फाउंडेशन आहे. जालन्यामध्ये नालंदा. कोल्हापूरमध्ये युनिक आणि प्राईड इन्स्टिट्यूट आहे. त्यासोबतच लातूरमध्ये कर्मवीर आणि बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. नागपूरमध्ये करिअर कॅम्पस आहे, स्पार्टन आहे, पिरॅमिड आहे, सिद्धार्थ आहे. त्यासोबतच नांदेडमध्ये युनिक आहे, समृद्ध जीवन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. नंदुरबारमध्ये तुम्ही सक्षम आहे, जिजाई स्पेक्ट्रम आहे. मी परत तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असाल तुमच्या जिल्ह्यातील संस्था निवडू शकता, परंतु तुम्ही इतर जिल्ह्यातील संस्था निवडू शकता. तुम्ही जर म्हणजे बऱ्यापैकी मुलं प्रायोरिटी देताना पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अजून काही जिल्ह्यामध्ये, इतर जिल्ह्यामध्ये पण जातात पोलीस भरती प्रशिक्षणासाठी, तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी देऊ शकता पुण्यासाठी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी. त्यासोबतच नाशिकमध्ये बघाल तर युनिक आहे, BK, प्रथम, परम स्किल्स, युनिव्हर्सल, भरारी, व्यवस्थित, इन्फिनिटी हे सगळे क्लासेस आहेत. इथले विद्यार्थी इतर जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात. जर त्यांना नाशिकमध्ये काही असेल तर तिथेही घेऊ शकतात. आणि आपल्या धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. जर पालघरचे असतील मुलं तर त्या संकल्प एज्युकेशन आहे, गॉडफादर सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहे. परभणीचे असतील त्यांना संबोधे आणि उदयलक्ष्मी पोलीस आणि मिलिटरी रिक्रुटमेंट ट्रेनिंग. त्यानंतर पुण्यामध्ये इग्नाइट अकॅडमी, विश्वासानं चकाकणारं नाव, म्हणजे बिनधास्तपणे जे निवडायचं आहे निवडू शकता असं मी सजेस्ट करू शकतो, असं नाव म्हणजे इग्नाइट अकॅडमी. इग्नाइट अकॅडमी असेल, संबोधी असेल, पुणे अकॅडमी फॉर एक्झाम्स असेल, त्यानंतर CRG असेल, UPSC अकॅडमिया, ज्ञानज्योती, पुणे अकॅडमी, इन्फिनिटी असे
8 क्लासेस आहेत, त्यापैकी तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रथम प्रायोरिटी देऊ शकता. रत्नागिरीमध्ये सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी, सांगलीमध्ये बहुजन हित शिक्षण व संशोधन संस्था, साताऱ्यामध्ये सेवा सामाजिक विकास संस्था सरस्वती सायन्स अकॅडमी, सिंधुदुर्गमध्ये सेवा सामाजिक विकास संस्था सिंधुदुर्ग, सोलापूरमध्ये राजे शिवाजी करिअर अकॅडमी, ठाण्यामध्ये संकल्प आणि एईजी अकॅडमी, वर्ध्यामध्ये फिनिक्स आणि एईजी अकॅडमी, वाशिममध्ये न्यू सक्सेस अकॅडमी, यवतमाळमध्ये संकल्प आणि दिशा बहुउद्देशीय संस्था यवतमाळ. अशा संस्था आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी परत सांगतो, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येही प्रशिक्षण घेऊ शकता. पण जर तुम्हाला घ्यायचं असेल पुण्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असू शकतो. कारण मागच्या वेळी जर बघाल तर विद्यार्थ्यांना दिलेलं त्यांनी प्रत्येक शोध पूर्ण केलाय. म्हणजे पूर्ण कोचिंग त्यांनी वेळेत पूर्ण केलं. ट्रॅक पॅन्ट शूज असतील किंवा त्यानंतर विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तकं असतील, स्टायपेंड विद्यार्थ्यांना वेळ मिळाला, सगळ्या बाजूने त्यांनी मदत केली आहे. तुम्ही बिनधास्तपणे निवडू शकता. आता बार्टी क्लास रेफरन्स त्यासाठी महत्त्वाची सूचना म्हणजे घाई करू नका. तुम्ही वेळ घ्या, आज उद्या परवा माहिती घ्या, युट्यूबवरती सर्च करा, त्या क्लासेसला कॉल करा. तुमच्या पोर्टलवरती तुम्हाला सगळ्या क्लासेसची यादी दिसते जिल्हा निवडला की, आणि त्या प्रत्येक क्लासचे फोटोज तुम्हाला बघू शकता, कॉन्टॅक्ट नंबर येतात, तुम्ही कॉलही करू शकता. काळजीपूर्वक व्ह्यू टॅब मधून प्रत्येक संस्थेची माहिती बघा. एकदा सबमिट केलं की परत तुम्हाला बदलता येणार नाही. आणि लास्ट डेट तुमची किती? 19 जानेवारी. शंका असतील, काही मदत पाहिजे असेल तर तुमचा मित्र स्कॉलरशिप मित्र तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. ही जे अपडेट आलं काल आपण पाहिलंच, ह्या सगळ्यांसाठी म्हणजे युपीएससी असेल, एमपीएससी राज्यसेवा असेल, त्यानंतर एमईएस असेल, जेएमएफसी असेल. जेएमएफसी साठी मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो संकल्प एज्युकेशन. संकल्प एज्युकेशन तुम्ही जेएमएफसी साठी निवडू शकता. एसएससी साठी सुद्धा, एसएससी ला पण तुम्ही संकल्प एज्युकेशन निवडू शकता. त्यानंतर पोलीस भरती आणि या बाकी सगळ्यांसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीला बिनधास्तपणे निवडा. राज्यसेवा असू द्या, एमईएस असू द्या किंवा तुमची एमपीएससी कंबाईन असू द्या. युपीएससी साठी तुम्ही भगीरथला निवडू शकता. तर हे जे क्लासेस आहेत, मी काही क्लासेसची बोललो, थोडीफार माहिती घेतली आणि जे थोडंफार जेन्युइन वाटले मला, ज्यांनी खरंच काम केलं, म्हणजे युपीएससी साठी भगीरथनं चांगलं काम केलं. बाकीचे क्लासेस काय फक्त युपीएससी टेंडरसाठी इकडे आलेले क्लासेस ना तुम्ही रेफरन्स देताना विचार करा. ऍक्च्युअल मध्ये ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही रेफरन्स देऊ शकता. शेवटी हा निर्णय तुमचा आहे. तर ही शेवटची डेट तुम्हाला सांगितली 19 तारीख आहे. आणि 2 किंवा इतर परीक्षा 2 पेक्षा जास्त जर झाला असेल सिलेक्शन तुमचं 1 पेक्षा जास्त, तर तुम्ही एकच कोणता तरी प्रशस्तीक्रम द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्टायपेंड हे तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सगळे सांगितले. त्यासोबतच कसली अडचण असली तर एक कॉल नक्की करा. म्हणजे तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं असेल तर एक कॉल स्कॉलरशिप मित्राला करून ठेवा. भविष्यात कधीही गरज लागली, म्हणजे पूर्ण कोचिंगची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला कधीही गरज लागली तर मी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही मला एक व्हॉट्सअपला मेसेज करा या नंबरला आणि मला एखादा कॉल करून ठेवा. मी तुमचा नंबर सेव्ह करून ठेवतो. पूर्ण प्रोसेसमध्ये पहिल्या स्टायपेंड पासून शेवटच्या स्टायपेंड पर्यंत कधीही काही अडचण आली तर मी तुमच्या मदतीला असणार आहे. आणि ही युट्यूब चॅनल स्कॉलरशिपची पलपल की अपडेट सबसे पहिले सबसे तेज तुमच्यावर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रावरती सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच टीआरटी, बार्टी, सारथी, महाज्योती या सर्व स्वायत्त संस्थांचा आपण आभार मानणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचा आणि महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं त्या संस्थांचं पण आभार मानणं आपले गरजेचं आहे. धन्यवाद. टीआरटी, बार्टी, आरटी, सारथी आणि महाज्योती. धन्यवाद.